नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत कोणाला लाभ मिळतो, किती आर्थिक मदत दिली जाते, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, अर्ज कुठे करायचा आणि सध्या ही योजना कुठे सुरू आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम या योजनेबद्दल अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी आधीपासूनच विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. या योजनांचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात आर्थिक आधार मिळावा आणि त्यांचे जीवन अधिक सुलभ व्हावे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना जाहीर करण्यात आली. या योजनेचा मुख्य हेतू असा आहे की पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दर महिन्याला निश्चित आर्थिक सहाय्य मिळावे. कारण अनेक दिव्यांग व्यक्तींना आरोग्य, औषधोपचार, प्रवास, दैनंदिन खर्च आणि इतर आवश्यक गरजांसाठी नियमित आर्थिक मदतीची गरज असते. याच गरजेचा विचार करून या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना मासिक आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजेच दिव्यांग व्यक्तींना नियमित आर्थिक आधार मिळावा आणि त्यांचे जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आता या योजनेअंतर्गत नेमके किती आर्थिक सहाय्य दिले जाते आणि कोणत्या लाभार्थ्याला किती रक्कम मिळते हे पुढे सविस्तर जाणून घेऊ. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया, तो म्हणजे या योजनेअंतर्गत नेमकी किती आर्थिक मदत दिली जाते. मित्रांनो, या योजनेमध्ये दिव्यांगत्वाच्या टक्केवारीनुसार आर्थिक सहाय्याची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे सर्व लाभार्थ्यांना एकसारखी रक्कम दिली जात नाही, तर दिव्यांगत्वाच्या प्रमाणानुसार मासिक आर्थिक सहाय्य दिले जाते. सर्वप्रथम ज्या व्यक्तींचे दिव्यांगत्व 40% ते 80% दरम्यान आहे, अशा पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 1000 रुपये आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ज्या व्यक्तींचे दिव्यांगत्व 80%पेक्षा जास्त म्हणजे 80 ते 100% आहे, अशा लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच या योजनेमध्ये दोन वेगवेगळे लाभ निश्चित करण्यात आले आहेत. 40 ते 80% दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांसाठी महिन्याला 1000 रुपये, तर 80 ते 100% दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांसाठी महिन्याला 3000 रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामागचा उद्देश असा आहे की दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी नियमित आर्थिक आधार मिळावा. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला निश्चित रक्कम मिळून त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत होण्याचा प्रयत्न या योजनेद्वारे करण्यात आला आहे. आता पुढे या योजनेचा कालावधी किती आहे आणि ही योजना किती वर्षांसाठी सुरू करण्यात आली आहे ते सविस्तर पाहूया. मित्रांनो, अनेक दिव्यांग बांधवांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न येतो की या योजनेची माहिती खरी आहे का, किंवा या योजनेबाबत अधिकृत पुरावा कुठे पाहायला मिळेल. हा प्रश्न अनेकांना पडणे अगदी स्वाभाविक आहे, कारण कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी त्या योजनेबाबत अधिकृत माहिती आणि संबंधित कागदपत्रे उपलब्ध आहेत का हे जाणून घेणे आवश्यक असते. याच कारणामुळे या योजनेसंदर्भातील अधिकृत जाहीर पत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. या जाहीर पत्रकामध्ये योजनेबाबतची आवश्यक माहिती नमूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी वापरला जाणारा अर्जाचा नमुना देखील उपलब्ध आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अर्ज कशा स्वरूपाचा असतो, कोणती माहिती भरावी लागते आणि अर्ज कसा पूर्ण करायचा याची कल्पना आधीच येते. आता या अर्जामध्ये नेमकी कोणती माहिती भरावी लागते तेही थोडक्यात पाहूया. अर्जामध्ये लाभार्थ्यांचे पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, आईचे नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक तसेच अर्जामध्ये विचारलेली इतर आवश्यक माहिती अचूकपणे भरावी लागते. म्हणून अर्ज भरताना प्रत्येक माहिती काळजीपूर्वक आणि योग्य प्रकारे भरावी, जेणेकरून पुढील प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. आता अर्जामध्ये नेमकी कोणकोणती माहिती भरावी लागते ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, या अर्जामध्ये लाभार्थ्यांची ओळख आणि पात्रता तपासण्यासाठी काही मूलभूत माहिती मागवली जाते. त्यामुळे अर्ज भरताना प्रत्येक माहिती अचूक आणि संबंधित कागदप्रमाणे भरावी. अर्जामध्ये सर्वप्रथम लाभार्थ्यांचे पूर्ण नाव लिहावे लागते. त्यानंतर संपूर्ण पत्ता, आईचे नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक तसेच अर्जामध्ये विचारलेली इतर आवश्यक माहिती भरावी लागते. अर्जामध्ये जी माहिती मागितली आहे ती कोणताही कॉलम रिकामा न ठेवता काळजीपूर्वक भरावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास पुढील प्रक्रियेदरम्यान अडचण येऊ शकते.
त्यामुळे अर्ज भरताना घाई न करता प्रत्येक माहिती एकदा तपासूनच भरावी. फक्त अर्ज भरून काम पूर्ण होत नाही. अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे देखील जोडावी लागतात. म्हणजे अर्जामध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी संबंधित कागदपत्रांच्या आधारे करता येते. या योजनेसंदर्भातील जाहीर पत्रकाने अर्जाचा नमुना PDF स्वरूपात उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लाभार्थी प्रथम तो PDF डाउनलोड करू शकतात, त्याची प्रिंट काढू शकतात आणि त्यानंतर त्यामध्ये आवश्यक माहिती भरून अर्ज तयार करू शकतात. आता पुढे या अर्जासोबत नेमकी कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागतात ते सविस्तर जाणून घेऊया. आता आपण या योजनेतील सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेऊया आणि तो म्हणजे अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. मित्रांनो, कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत योग्य कागदपत्रे जोडणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण लाभार्थ्यांची ओळख, राहण्याचा पुरावा, दिव्यांगत्वाची पात्रता आणि इतर आवश्यक बाबींची पडताळणी या कागदपत्रांच्या आधारे केली जाते. म्हणूनच अर्ज भरण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे एकत्र करून योग्य ठेवणे योग्य ठरते. त्यामुळे अर्ज भरताना किंवा अर्ज जमा करताना कोणतीही अडचण येत नाही. या योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये सर्वप्रथम आधार कार्ड आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर पॅन कार्ड जोडावे लागते. याशिवाय UDID म्हणजेच युनिक डिसॅबिलिटी ID प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच दिव्यांगत्व प्रमाणपत्र देखील अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, कारण त्याच आधारे दिव्यांगत्वाची टक्केवारी निश्चित केली जाते. यासोबतच आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट देखील आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय पिवळे रेशन कार्ड देखील आवश्यक कागदपत्रांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच अर्ज सादर करण्यापूर्वी आधार कार्ड, पॅन कार्ड, UDID प्रमाणपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र आणि पिवळे रेशन कार्ड ही सर्व कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. या योजनेबाबत उपलब्ध माहितीनुसार ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र राहणार नाही याची एकदा नक्की खात्री करूनच मगच अर्ज सादर करावा. आता पुढे हा भरलेला अर्ज नेमका कुठे जमा करायचा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ते सविस्तर पाहूया. आता सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे पाहिल्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा अर्ज नेमका कुठे करायचा किंवा भरलेला अर्ज कुठे जमा करायचा. चला हेही अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरल्यानंतर आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून झाल्यानंतर हा अर्ज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजेच BMCच्या संबंधित कार्यालयात जमा करावा लागतो. म्हणजे फक्त अर्ज भरून ठेवायचा नाही, तर सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तो संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. अर्ज जमा करताना त्यामध्ये सर्व माहिती योग्यरित्या भरलेली आहे का आणि आवश्यक कागदपत्रे जोडलेली आहेत का याची एकदा खात्री करून घेणे नेहमीच योग्य ठरते. यासोबतच या योजनेसाठी वापरला जाणारा अर्ज ऑनलाईन स्वरूपातही उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. म्हणजे लाभार्थ्यांना अर्ज मिळवण्यासाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. हा अर्ज BMCच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील मिळू शकतो. लाभार्थी तो ऑनलाईन डाउनलोड करू शकतात, त्याची प्रिंट काढू शकतात, त्यामध्ये आवश्यक माहिती भरू शकतात आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित BMC कार्यालयात जमा करू शकतात. म्हणजेच अर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी ऑनलाईन सुविधा आहे, परंतु भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात जमा करावा लागतो, अशी माहिती उपलब्ध आहे. आता पुढे अनेकांच्या मनात असलेला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पाहूया. तो म्हणजे ही योजना फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे का, की भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातही लागू होऊ शकते. आता अनेक दिव्यांग बांधवांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की ही योजना फक्त मुंबईपर्यंतच मर्यादित आहे का, की महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. चला याबाबत सध्या उपलब्ध माहिती अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार धर्मवीर आनंदगी दिव्यांग अर्थ सहाय्य योजना बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMCच्या कार्यक्षेत्रात सुरू आहे. म्हणजे सध्या या योजनेची अंमलबजावणी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात होत असल्याचे सांगितले गेले आहे. म्हणून जर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये राहणारे दिव्यांग बांधव हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्याही मनात हा प्रश्न येणे स्वाभाविक आहे. आपल्या जिल्ह्यात ही योजना कधी सुरू होणार. याबाबत उपलब्ध माहितीनुसार नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये या योजनेची व्याप्ती वाढवण्याच्या विषयांवर मंत्री आणि आमदारांनी चर्चा केल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच ही योजना अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भविष्यात ही योजना महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना सुरू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या या योजनेचा लाभ मुंबई महानगरपालिका क्षेत्रापुरता असल्याचे सांगितले गेले आहे. म्हणून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी
सध्या या योजनेच्या राज्यभर विस्ताराबाबत अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा करावी. भविष्यात याबाबत अधिकृत घोषणा किंवा निर्णय झाल्यानंतरच त्यानुसार पुढील माहिती आणि अर्ज प्रक्रियेबाबत माहिती मिळू शकेल. म्हणजे सध्या उपलब्ध माहितीनुसार ही योजना मुंबईमध्ये सुरू आहे, तर भविष्यात इतर भागांमध्ये विस्तार होण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले गेले आहे. म्हणून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार करून अर्ज प्रक्रिया सुरू करावी आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू झाल्यास त्याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतर त्यानुसार पुढील प्रक्रिया करता येईल. या योजनेबाबत अशी भूमिका मांडण्यात आली आहे की जर एखाद्या महानगरपालिका क्षेत्रात अशी योजना राबवली जात असेल तर भविष्यात महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही अशा प्रकारच्या योजना राबवल्या जाव्यात, जेणेकरून अधिकाधिक दिव्यांग बांधवांना त्याचा लाभ मिळू शकेल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेबाबत उपलब्ध माहिती जाणून घेतली. यामध्ये कोणाला किती आर्थिक सहाय्य मिळते, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, अर्ज कुठे करायचा आणि सध्या ही योजना कुठे सुरू आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो इतर दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.